एक दिवस आपण करून दाखवू कुठले कोणते पक्षी आता इथं पाणी प्यायला ते. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8 आणि मी आलोय आता गाई लावायला. खार वगैरे आज आहे थोडी कमी आहे. आता थंडी कमी व्हायला चालली, थंडी कमी होत चालली. आता ऊन वगैरे वाढायला लागलंय. रात्र मोठी होती तर आता दिवस मोठा होत चाललाय. लवकर थोडा थंडी आता थोडी पहिल्यासारखी लागत नाही, थोडी कमी होत चालली आता. आणि दिवसाचा ऊन आता वाढत चाललाय. आता दिवस मोठा होत चाललाय ना, आता थोडंफार उजेडायला लागलाय लवकर. नाहीतर संध्याकाळी 5:30-6 वाजतात पूर्ण कालोख व्हायचा. आता 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत उजेड असतो. चल आता मला साईडला वनवा गेल्यापासून गाई आता जास्त लांब जात नाही, इथे जातात पुढे आणि दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत रिटर्न पाणी प्यायला येतात. आता ऊन पण वाढला जास्त. आता हा गवत आहे इकडे, तोच गवत आहे तेवढा गाईंसाठी. ह्या साईडला दिसतो पलीकडे गवत आहे, तोच आहे. आता मालावरती सर्व वनवा गेलाय, काय राहिला नाही तिकडे. आता नवीन गवत येईल तेव्हा पावसाळ्यात. चल जा. तिथे पुढे गेले की साईडला जातील. आता या झाडांची पाने वगैरे सर्व पडून जातील, वारा वगैरे सुटायला लागलाय. गावच्या पायवाटा इथे वाटेमध्ये एक करवंदीचं झाड आहे. त्या झाडावरती बुलबुल पक्ष्यांनी घरट केलं नाही. आपण एवढे दिवस जातो तिथून, पण आपल्याकडे दिसलं नाही. काल आपण कशी काय नजर गेली ते दिसले. तिथं बांधून वगैरे पूर्ण झाले घर बघा. पूर्ण घर बांधून झाले त्याचं. अंडे वगैरे काय घातलं नाही त्यानं, आता घालील. एवढे दिवस आपण तिथून जातो आणि आपलं कधीच लक्ष गेलं नाही. अजून वाड्यातली वासानं खाय वगैरे घालायचं आहे, झाडू मारायचे. त्यानंतर वाड्याच्या साईडला इथेच पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जागा गेले तर रोज सकाळचं पाणी वरतून यायच्यात. त्या साईडला मानगे वगैरे आहेत, त्याचा कचरा वगैरे पडतो आतमध्ये. ओतून ठेवतो. पक्षी येतात इथे पाणी प्यायला, आपल्याला तेव्हा टाईम नसतो व्हिडिओ वगैरे करायला. एक दिवस आपण करून दाखवू कुठले कोणते पक्षी येतात इथं पाणी प्यायला ते.
वाड्याचं काम आटपले सर्व. बराबर आता 9:15 वाजलेत आणि मी आता आलोय बागेत. तर आज टाकी भरायची, पंप चालू करून घेतो पहिला. चालू केलं. काल आंब्याची झाडं, पेरूचं झाड आहे ह्या बागेत आणि आंब्याची झाडं आहेत. त्या साईडला हा बघा छोटासा कलम पूर्ण मोहरला आहे. जीव पण ताकद पण नाही तेवढी. आणि हा इथे आहे बेलाचं झाड. बघा बेल आहे आणि तिचा झाड किती वर्षाचा होता असेल काय माहित नाही, पण तो आता मोडत चाललाय पूर्ण. अर्धा एक साईड पूर्ण मोडले तिची आणि ही साईड पण आता खाली मोडत चालले. खूप मोठी आहे. आता असंच कसवाच्या भारून जातो मी तिकडे. वरती आपल्याला जायचंय. टाकी भरायला लावली आहे. किती भरते ते बघाया. रस्त्याच्या पलीकडे विहीर आहे आणि रस्त्याच्या पलीकडे वरती टाकी लावली नाही पाण्याची. तर तिकडे बांधाचं कंपाऊंड आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला ताराचं कंपाऊंड लावलंय. आणि गेट आपला आहे तो पुढे आहे तिथे. समोरच गेटच्या समोर आवलीचे झाड आहे. काठी हातातनं घ्यायला लागते. काठी घ्यायला लागते कारण काल काम करताना ना तिथूनच मी वाटेत जात होतो. समोर काजूच्या झाडावरती एक मान्यार होती. जपून चालत जायला लागतो बघत तिकडे रानातून. अशीच अशा झाडावरती तिथे काजू आहे ना, त्या काजूवर होती. बघा इथून जात होतो मी समोर ना, 2 काजूच्या मध्ये झाडावरती होती आणि तिथे जवळ गेलो तेव्हा सपकन त्या साईडला निघून गेली. हा बघा किंगफिशर पक्षी तारेवरती बसलाय. इथे लिकेज आहे. तर मशीन चालवताना मशीन पाईप फुटला आहे. लिकेज आहे ते. टाकीत पाणी पडतोय. बघूया टाकी किती भरले. आता वरती चढून आपण जवळजवळ 20 मिनिटं होत आली टाकीवर. टाकीवर जाण्यासाठी काजूवरनं या साईडला असं जायला लागतं. तर